विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या तासाला आपण भागीदारीचे वैशिष्ट्ये पाहत होतो. त्या वैशिष्ट्यामध्ये सुरुवातीला एकूण 5 वैशिष्ट्ये बघितलेत. आजचं 6वं वैशिष्ट्य आहे नोंदणी, रजिस्ट्रेशन. तर भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी करणं ही अनिवार्य नाही. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी नाही. म्हणजे भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करावंच असं काही बंधन नाही. अनिवार्य नाही म्हणजेच कसल्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणजे सरकारी दप्तरी ह्या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्याची काही गरज नाही. कधी? भागीदारी कायदा 1932 नुसार. पण पुढे चालून 1 एप्रिल 2005 1 एप्रिल 2005 पासून मात्र भागीदारी संस्थेची नोंदणी करणं ही अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणं ही अनिवार्य नाही किंवा नोंदणी करावंच असं काही बंधन नाही. पण पुढे चालून 1 एप्रिल 2005 पासून मात्र भागीदारी संस्थेची नोंदणी करावं आणि करावंच असं बंधन ठरवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर भागीदारी कायदा 1932 नुसार असंही म्हणता येईल आपल्याला, भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करणं हे ऐच्छिक होतं. म्हणजे नोंदणी केलं तरी चालत होतं, नाही केलं तरीही चालत होतं. पण 1 एप्रिल 2005 पासून मात्र भागीदारी संस्थेची नोंदणी करणं ही कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. नोंदणी करावं आणि करावंच लागतंय. नोंदणी करणं ही कायद्याच्या दृष्टीनं सुरक्षित असते. नोंदणी करणं म्हणजे सरकारच्या दप्तरी आपल्या भागीदारी संस्थेच्या नावाचं रजिस्ट्रेशन करणं, नावाची नोंद करणं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, भागीदारीच्या वैशिष्ट्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी भागीदारी कायदा 1932 नुसार करावंच असं काही बंधन नाही. अनिवार्य नव्हतं, पण 1 एप्रिल 2005 पासून मात्र ते अनिवार्य आहे. म्हणून ह्या दोन्हीचा अर्थ आपल्याला असा म्हणता येईल की 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी ही ऐच्छिक होती. ऐच्छिक म्हणजे नोंदणी केलं तरी चालतंय, नाही केलं तरीही चालतंय. त्याच्यानंतर नंबर 7वं वैशिष्ट्य आहे मालकी, संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. संयुक्त मालकी आणि काय व्यवस्थापन, त्याला म्हटलं जातंय जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. संयुक्त मालकी आणि त्या व्यवसायाचं काय व्यवस्थापन. भागीदारीच्या वैशिष्ट्यामध्ये 6वं वैशिष्ट्य नोंदणी करणं. भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी ही ऐच्छिक आहे. भागीदारी संस्थेची नोंदणी करावंच असं काही बंधन नाही. पण 1 एप्रिल 2005 पासून मात्र व्यवसायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं, भविष्यकालीन दृष्टिकोनातून भागीदारी संस्थेची नोंदणी 1 एप्रिल 2005 पासून मात्र करण्याचं कंपल्सरी केलेलं आहे, बंधनकारक केलेलं आहे. 1 एप्रिल 2005 पासून नोंदणी करणं हे पूर्णपणे काय आहे, अनिवार्य आहे. त्याच्यानंतर 7वं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल, भागीदारी संस्थेमध्ये जी मालकी असते, भागीदारी संस्थेचे जे मालक असतात ते कसे असतात, संयुक्त असतात.
कोणताही एखादा भागीदार किंवा एखाद दुसरा भागीदार त्या संस्थेचा मालक असू शकत नाही. जी काही मालकी असेल ती संयुक्त असेल. त्या व्यवसायाच्या संपत्तीवर सर्वांची मालकी असते. त्या व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये सर्वांचा सहभाग असतो. भागीदारी संस्थेमध्ये सहभागी होणारे जे व्यक्ती असतात त्यांना भागीदार म्हटलं जातं. भागीदार हे त्या संस्थेचे मालक असतात आणि त्या व्यवसायाची मालकी ही संयुक्त असते. कोणत्याही एका दुसऱ्या भागीदाराची मालकी तिथं असू शकत नाही. आणि त्या व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये, व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाचं नियोजन करून नीटनेटकेपणा लावणे, व्यवसायाचं कार्य सुरळीतपणानं व्हावं म्हणून व्यवसायामध्ये नियोजन करणं ही व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं. अशा व्यवस्थापनामध्ये सर्व भागीदार हे संयुक्तरित्या काय असू शकतात? सहभागी असू शकतात. म्हणून 7वं वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल, भागीदारी संस्थेची मालकी ही संयुक्त असते आणि त्या संयुक्त मालकी असल्यानं त्या व्यवसायाच्या व्यवस्थापनामध्ये सर्व भागीदाराला इथं सहभागी होता येतं. नंबर 8वं वैशिष्ट्य आहे, आपल्याला असं म्हणता येईल 8वं वैशिष्ट्यामध्ये प्रधान आणि अभिकर्ता. प्रधान आणि अभिकर्ता. प्रधान म्हणजे मालक, प्रधान आणि अभिकर्ता, प्रिन्सिपल अँड एजंट. तर ह्या व्यवसायामध्ये भागीदारी व्यवसायात सर्व भागीदारी व्यवसायामध्ये सर्व भागीदार प्रधानाची आणि अभिकर्त्याची भूमिका इथं पार पाडू शकतात. प्रधान म्हणजे मालक. अनेक भागीदार पैकी एखादा भागीदार हा मुख्य म्हणून तिथं निवडला जातोय किंवा काही भागीदार मुख्य म्हणून निवडले जातात आणि व्यवसायातर्फे जर कुण्या बाह्य घटकाबरोबर संबंध साधायचा असेल, उदाहरणार्थ बँकेबरोबर असेल, विमा कंपनीबरोबर असेल, खरेदी विभागाबरोबर असेल, पुन्हा जाहिरात विभागाबरोबर असेल, ट्रान्सपोर्ट संबंधी असेल, ग्राहकाबरोबर असेल, कर्मचाऱ्याबरोबर असेल, तर अशा घटकाबरोबर संबंध साधण्यासाठी अनेक भागीदारापैकी काही भागीदारांची इथं निवड केली जाते. म्हणून भागीदारी संस्थेमध्ये भागीदार प्रधानाची आणि अभिकर्त्याची भूमिका इथं बजावू शकतात. नंबर 9वं वैशिष्ट्य आहे विसर्जन. विसर्जनाला दुसरं नाव आहे मराठी प्रविलयन आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डिझॉल्युशन. आता डिझॉल्युशन, विसर्जन म्हणजे व्यवसाय बंद करणे. विसर्जन म्हणजे व्यवसायाचं कार्य पूर्णपणे एका ठराविक कालावधीनंतर बंद करणे. तर भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जातं, करता येतं. विसर्जन का बरं करता येतं? कारण भागीदारी संस्था जर सतत नुकसानीत जात असेल, भागीदारी संस्था जर सतत तोट्यात जात असेल, भागीदारी संस्थेला मोठ्या प्रमाणात हानी निर्माण झालेली असेल, भागीदारी व्यवसाय बेकायदेशीररित्या चालत असेल, भागीदारी व्यवसाय ठरवून दिलेल्या उद्देशाच्या व्यतिरिक्त कार्य करत असेल, तर अशा वेळी भागीदारी संस्था बंद केली जाते. विसर्जन 2 पद्धतीने करता येते. एक ऐच्छिक विसर्जन आणि दुसरं न्यायालयाद्वारे विसर्जन, कोर्टाद्वारे विसर्जन. भागीदारी संस्था जर बेकायदेशीररित्या कार्य करत असेल, हेतूच्या बाहेर जात असेल, काळा बाजार करत असेल, समाजाची पिळवणूक करत असेल, तर कोर्टाद्वारे आदेश देऊन ही संस्था बंद केली जाते. आणि दुसरा ऐच्छिक विसर्जन म्हणजे भागीदाराला जर वाटलं की आपल्याला हा व्यवसाय नको आहे तर आपण दुसरा व्यवसाय करू. भागीदारीचं जे कार्य आहे
ती कार्ये काही भागीदाराला जर व्यवस्थितपणानं आवडत नसेल किंवा एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला असेल किंवा काही भागीदाराचा मृत्यू झाला असेल किंवा भागीदारी व्यवसाय दिवाळखोरीमध्ये जात असेल तर सर्व भागीदार मिळून विचार करून आपली संस्था आता आपण बंद करू असं जेव्हा ठरवून बंद करतात तेव्हा त्याला भागीदारीचं ऐच्छिक विसर्जन म्हणून ओळखलं जातं. ऐच्छिक विसर्जन म्हणजे भागीदाराच्या मनावर केलेलं विसर्जन. त्यांच्या मनामध्ये जेव्हा भागीदारी व्यवसाय बंद करायचा असं आलं तेव्हा जर व्यवसाय ते बंद करत असतील तर त्या बंद करण्याच्या प्रक्रियेला भागीदारीचं विसर्जन म्हणून ओळखता येतं आहे. म्हणून भागीदारीच्या वैशिष्ट्यामध्ये नंबर 6 वैशिष्ट्य आहे आपल्याला म्हणता येईल भागीदारीची नोंदणी. भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी करावंच लागते असं काही बंधन नाही. म्हणून भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी ही ऐच्छिक स्वरूपाची असते. पण पुढे चालून भविष्याच्या दृष्टिकोनातून कायद्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायाला चांगलं स्टेबल होता यावं म्हणून 1 एप्रिल 2005 पासून मात्र भागीदारीची नोंदणी करणं हे अनिवार्य झालेलं आहे, बंधनकारक झालेलं आहे. त्याच्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. भागीदारी व्यवसायामध्ये जेवढे भागीदार समाविष्ट असतात तेवढे भागीदारी संस्थेचे मालक असतात. त्या व्यवसायाची मालकी एका दुसऱ्याची नसून सर्वांचीच असते म्हणून त्यांची मालकी ही संयुक्त मालकी आणि संयुक्त मालकी असल्यानंतरच त्यांनी त्या भागीदारीच्या व्यवस्थापनामध्ये सर्वजण इथं सहभागी होऊ शकतात. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे आपल्याला प्रधान आणि अभिकर्ता. प्रधान म्हणजे मालक. भागीदारी संस्थेचे भागीदार सभासद हे त्या भागीदारीचे मालक असतात आणि अशा मालकापैकी जर भागीदारी संस्थेला बाह्य घटकाबरोबर संबंध साधायचा असेल, बाह्य घटकांबरोबर काही करार करायचा असेल तर अनेक भागीदारापैकी काही भागीदारांची जेव्हा काही निवड केली जाते तेव्हा त्याला भागीदारी संस्थेच्या संदर्भातला अभिकर्ता म्हणून ओळखलं जातं आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे विसर्जन. भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्थेचं विसर्जन करता येतं. विसर्जन करणं म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणं, भागीदारीचं कार्य बंद करणं. जर व्यवसाय दिवाळखोरीत जात असेल, तोट्यात जात असेल, व्यवसायात उत्पादित होणाऱ्या वस्तू सेवांना मार्केटमध्ये मागणी नसेल, व्यवसाय आपल्या कार्याच्या बाहेर कार्य करत असेल, व्यवसायामध्ये सतत तोटा होत असेल तर अशा नुकसानीला आपल्याला तोंड देता येणं काही शक्य नसतं आहे. म्हणून सर्व भागीदार मिळून अशी भागीदारी संस्था जेव्हा बंद करायला तयार होतात आणि बंद करायला तयार झाल्यानंतर जेव्हा भागीदारी संस्था बंद केली जाते तेव्हा त्याला भागीदारीचं विसर्जन म्हणून ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भागीदारी संस्थेचं काय बघितलं? भागीदारी संस्थेची ओळख म्हणजे भागीदारी संस्थेची प्रस्तावना बघितली, त्याच्यानंतर भागीदारी संस्थेचा अर्थ बघितला, त्यानंतर भागीदारी संस्थेची व्याख्या बघितली, त्याच्यानंतर भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्य बघितले. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे भागीदारीचा करार. करार पार्टनरशिप डीड म्हणून ओळखलं जाते. त्याला पार्टनरशिप डीड भागीदारीचा करार. तर भागीदारी करार हा लेखी किंवा तोंडी असू शकतो. भागीदारी करार कसा लेखी किंवा तोंडी असू शकतो. करार म्हणजे काय? भागीदारी संस्था आपल्याला सुरू करत असताना भागीदारी संदर्भाच्या अटी, भागीदारी संदर्भाचे नियम एका कागदावर लिहून त्याच्यावर जेव्हा सर्वांच्या सह्या घेतल्या जातात तेव्हा त्याला त्या भागीदारीचा
करार म्हणतात. भविष्यकालीन दृष्टिकोनातून भागीदारी संस्था व्यवस्थितपणानं चालावं, भागीदारी संस्थेमध्ये कसल्याही प्रकारचा विस्कळीतपणा येऊ नये, तंटा निर्माण होऊ नये, झाला तर ती व्यवस्थितपणानं आपल्याला सोडवता यावं, एखादी गुंतागुंत निर्माण होऊ नये, झालं तर ती गुंतागुंत आपल्याला व्यवस्थितपणानं पार पाडता यावी, ह्याच्यासाठी भागीदारी संदर्भात करार केला जातो. करार करणं म्हणजे ठरविणं. भागीदारी संस्थेचे नियम अटी ही ठरविणं म्हणजे भागीदारीचा काय करार. मग हे ठरविणं एकतर लेखी असतंय किंवा एकतर काय तोंडी असतंय. भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीचा करार लेखी किंवा तोंडी असू शकतोय, पण भागीदारीच्या भविष्यकालीन दृष्टिकोनातून भागीदारीचा करार हा लेखीच असणं फायद्याचं ठरू शकतंय. भागीदारीचा करार तोंडी असणं हे भविष्यकालीन दृष्टिकोनातून फायद्याचं ठरू शकत नाही. म्हणून भागीदारीचा करार हा नेहमी आपल्याला लेखीच असणं ही महत्त्वाचंही ठरू शकतं. म्हणून तोंडी कराराला तेवढं महत्त्व नाही, परंतु लेखी करार असणं हे भागीदारीच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब ठरू शकते. अशा ह्या करारामध्ये कोणकोणत्या अटी असतात किंवा कोणकोणत्या बाबीचा समावेश होतोय हे आपल्याला याच्यानंतर इथं बघायचं आहे. भागीदारीच्या करारामध्ये भागीदारी संस्थेची काही माहिती असते. भागीदारी संस्थेचं नाव काय, भागीदारी संस्थेचं गाव काय, भागीदारी संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता काय, भागीदारीचा हेतू काय, ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश भागीदारीच्या करारामध्ये असू शकतोय. भागीदारीचा हेतू काय, म्हणून आपल्याला भागीदारीचा करारामध्ये भागीदारी संस्थे संदर्भातच्या अटी आणि नियम लक्षात ठरविणं म्हणजे भागीदारीचा काय करार ही ठरविणं भागीदारीच्या हिताच्या दृष्टीनं लेखी असणं महत्त्वाचं, तोंडी महत्त्वाचं इथं असू शकत नाही. अशा करारामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. नंबर 1